नागरिकत्व संशोधन कायद्याच्या समर्थनार्थ राष्ट्रप्रेमी संघटनेतर्फे चांदूर बाजार शहरात बुधवार दिनांक 8 जानेवारीला भव्य विशाल रॅली काढली। या रॅलीवर पावसाचे सावट असताना सुद्धा या रॅलीला समर्थन देण्याकरिता हजारो संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले। या रॅलीत उत्स्फूर्तपणे लोकांनी सहभाग घेतला। 300 फुटाचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा झेंडा घेऊन रॅली शहरातून पदभ्रमण करीत असताना भारत माता की जय, वंदे मातरम अशा जयघोषाने आसमंत दुमदुमला। पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान या देशात धार्मिक आधारावर प्रताडित हिंदू, जैन, बौद्ध, शीख, पारशी, ख्रिश्चन या धर्मियांना भारतीय नागरिकत्व प्रदान करण्याकरिता केंद्र सरकारने नागरिकत्व संशोधन विधेयक आणले। सभेतील बिल मुस्लिमांचे नागरिकत्व हिसकवण्यासंदर्भात असल्याचे मुस्लिमांना चिथावून या कायद्याला विरोधात देशात हिंसक आंदोलने सुरू आहे। अशातच हा कायदा कोणत्याही धर्माच्या विरोधात नसून बाहेरून देशातून धार्मिक भेदभावातून प्रताडित झालेल्या धर्मीयाकरिता असलेल्या या कायद्याच्या समर्थनार्थ देशांतर्गत राष्ट्रप्रेमी संघटनेकडून विशाल रॅली काढण्यात आली। चांदूर बाजार येथील विविध रस्त्यांवर या रॅलीने भ्रमण केलं। सर्व नागरिकांना नम्र विनंती आहे की त्यांनी या सीए च्या समर्थनार्थ ही जी रॅली काढली आहे त्यांनी सर्वांनी या रॅलीमध्ये सहभागी व्हावं। ही रॅली भारतातील अस्मितेच्या म्हणजे राष्ट्रवादी लोकांची रॅली आहे। आज चांदूर बाजार शहरामध्ये सीएए सिटीजन अमेंडमेंट ॲक्ट सीएच्या समर्थनार्थ भव्य अशी तिरंगा रॅली काढण्यात आली। यामध्ये हजारो देशप्रेमी राष्ट्रभक्त नागरिक सहभागी झाले होते आणि नंतर जाहीर सभा घेण्यात आली। हा कायदा कोणत्याही भारतीय नागरिकाच्या विरोधात नसून हा कायदा बांगलादेश, नेपाळ, अफगाणिस्तानमधून येणाऱ्या हिंदू, त्याचप्रमाणे बौद्ध, शीख, ईसाई आणि जैन हे जे लोक ज्या धार्मिक आधारावर त्यांचा ज्या ठिकाणी छळ होतो आहे त्या देशामध्ये असे नागरिक, असे शरणार्थी यांना आपल्या भारतात सामावून घेऊन त्यांना नागरिकत्व देण्याचा हा कायदा आहे। इथल्या भारतीय नागरिकावर त्यामुळे कोणतेही गंडांतर येणार नाही, परंतु आपल्या येथील तथाकथित बुद्धिवादी लोक, त्याचप्रमाणे राजकारणी लोक या कायद्याचा मोठ्या प्रमाणावर भ्रम फैलवतात आहे, मोठ्या प्रमाणावर याचा अपप्रचार करतात आहे की हा कायद्यामुळे विशिष्ट काही धार्मिक लोकांचं नुकसान होते। पण असं काही नाही। हा कायदा जर अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की आपल्यासाठी हा कायदा नाहीच आहे। जे शरणार्थी लोक आहेत, जे सांगितल्याप्रमाणे ज्या अल्पसंख्याक समाजाचे, त्यांच्यासाठीच हा कायदा आहे आणि त्यांना सामावून घेणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे। आणि त्यासाठीच हा कायद्याच्या समर्थनात आज भव्य अशी रॅली आपल्या चांदूर बाजार शहरामध्ये निघालेली आहे। अशी रॅली संपूर्ण भारतामध्ये ठिकठिकाणी निघत आहे। कश्मीर हो या गुवाहाटी, अरे कश्मीर हो या गुवाहाटी, वंदे वंदे, अरे जो हुए बलिदान मुखर्जी, वो कश्मीर हमारा है, अरे जो हुए बलिदान मुखर्जी, वो कश्मीर हमारा है, वो कश्मीर हमारा है, पूरा का पूरा हमारा है। अरे वो कश्मीर हमारा है, वो सारा का सारा है। बोल भारत माता की, बोल भारत माता की, वंदे वंदे, अरे लाल गुलाम में तोड़ के बोलो, अरे लाल गुलाम में तोड़ के बोलो, वंदे वंदे मातरम। बोल भारत माता की, बोल भारत माता की। मी माता की जय म्हणून तुम्ही सर्वांनी भारत माता की जय म्हणायचं। माता की जय, भारत माता की जय, माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। नारा हात वर करूनच द्यायचा। बोल भारत माता की जय, भारत माता की जय। विदर्भ न्यूज करिता चांदूर बाजार येथून नकुल सोनार।